आता हिवाळा म्हटल्यावर पहिल्यांदा गरम-गरम चहाचा आस्वाद घेऊनच बाकीच्या कामाला चालू केलं. दूध पहिल्यांदा तापवलं, रात्री फ्रीजला पिशवी ठेवली होती आणि नेहमीप्रमाणे शाबूसुद्धा भिजवायचा विसरलाच होता. आता विसरलाय तर विसरलाय म्हटलं, अर्ध्या तासात कसं भिजवायचं ट्रिक माझ्याकडं आहेच आहे. तर छोट्या पातेल्यात मी काय केलं, कोमट असं पाणी करून घेतलं, जसं की हात बुडेल इतपतच गरम केलं आणि त्यामध्ये अर्ध्या तासच शाबू भिजत घातला आणि एकदम एक नंबर मोकळा शाबू होतो. त्याचप्रमाणे केलं आणि नेहमीप्रमाणे नाश्त्याला मला पोहेच आवडतात, दुसरा कुठलाच नाश्ता आवडत नाही. इकडे बटाट्याचे पराठे बनवायचे होते, त्याचं सारण बनवलं आणि दह्याला छान असा तडका दिला आणि याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे. बटाट्याचे पराठे, दही तडका आणि मसाले भात असं जेवणाचा आजचा बेत होता. तोच ठरवला होता आणि मिस्टरांचा तर आज उपवास होता. म्हटलं हायगेच करायचं नाही, वेगवेगळे पदार्थ करून खायला. उपवासा दिवशीच असली डोकं आमचं सुस्त, कुठले कुठले पदार्थ करायचे. तर छान असा आपला मोकळा शाबू झालेला आहे. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते. पुन्हा भेटू उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.